हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज बऱ्याच महिन्यानंतर जवळजवळ काही वर्षांनंतर मी हा कुंचमचा व्हिडिओ परत आणलेला आहे आपल्या चॅनलवर. बरेच मी वर्ष झाले कुंचमवर व्हिडिओ बनवला नव्हता, पण आज मी परत एकदा कुंचमवर व्हिडिओ बनवते आहे. तर यापूर्वी मी कुंचम जो आहे तो बऱ्याचशा प्रकारमध्ये सेल केलेला आहे, म्हणजे बरेचसे कुंचम सेल केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जो आपल्याकडं मापट्यासारखा जो कुंचम होता तो मी आधी सेल केलेला होता 3 इंच 4 इंचमध्ये. त्यानंतर आपला ग्लाससारखा जो कुंचम होता तो मी सेल केलेला होता. त्यानंतर अष्टलक्ष्मी कुंचम तो पण मी इंट्रोड्यूस केलेला होता मार्केटमध्ये. पण बरंचसं आता मी जे सेल केलेले आहे त्याच्यामध्ये पाहिलं मी बऱ्याचशा कस्टमरची रिक्वायरमेंट होती. जो मी आधी सेल करत होते कुंचम, जो आपल्या दक्षिण भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये प्रामुख्याने पूजला जातो. म्हणजे हा जो कुंचम तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहत असाल, हाच तो कुंचम आहे जो साऊथ इंडियामध्ये दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने पूजला जातो. जो मी अष्टलक्ष्मी कुंचम किंवा जो ग्लाससारखं दिसणारा कुंचम आहे तो पण बऱ्याच जणांची मागणी असते. पण तो मी सेल करत असताना पण बऱ्याच जणांची मागणी जी होती ती आपला जो पारंपरिक कुंचम आहे, ज्याला मापटं म्हणतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असंच मापटं असतं, तर ते साऊथ इंडियामध्ये पण अशाच प्रकारे हाच कुंचम सेम पूजला जातो, ज्याच्यावर शंखचक्र आणि विष्णू भगवानांचं शंखचक्र आणि नाम बालाजी भगवानांचं असतं. तर हाच तो कुंचम आहे जो ट्रॅडिशनली पूजला जातो सगळीकडे साऊथ इंडियामध्ये, आणि तोच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पहिला पूजला जायचा. पण मध्ये जे माझ्याकडे म्हणजे बाकीचे सेलर्सचे बघून माझ्याकडे पण रिक्वायरमेंट करत होती लोक, की तसा कुंचम हवा म्हणून जो ग्लाससारखा असतो. त्यानंतर अष्टलक्ष्मी काही बऱ्याच जणांनी बनवून घेतले होते माझ्याकडून. पण नंतर मी बऱ्याचशा जणांची रिक्वायरमेंट ऐकून घेतल्या. त्यानंतर मी असंच डिसाईड केलं की आपला हा जो ट्रॅडिशनल कुंचम आहे, कारण बऱ्याचशा बायका हा जो कुंचम आहे समोर दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्याच कुंचमची मागणी करत होते. त्यामुळे म्हटलं की आपण हाच कुंचम जो आहे तो रेग्युलर आपल्या सेलमध्ये ठेवावा, जेणेकरून सगळ्या आपले जे कस्टमर्स आहेत त्यांची मागणी पण पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर जो ट्रॅडिशनल जी पद्धत आहे, पूजा आहे ट्रॅडिशनल, ती पण आपली पूजली जाईल, त्याप्रमाणे पूजा होईल सगळ्यांच्या हातून. त्यामुळे मी हाच कुंचम परत आणलेला आहे मार्केटमध्ये. आणि हा कुंचम कसा दिसणार आहे मी तुम्हाला जवळूनच दाखवते कसा असणार आहे कुंचम. त्यावर शंखचक्र आणि नाम आहे, आणि बघू शकता तुम्ही असं हे साईन असणार आहे. आणि जवळून पाहू शकता तुम्ही की किती छान म्हणजे डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे. शंखचक्र आणि नामचं एकदम उठून दिसतं आहे ते. आणि हा 4 इंचचा कुंचम असणार आहे, आणि हा वजनाला 225 ग्राममध्ये बसतो कुंचम. आणि ह्याचं प्राईस पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. सगळ्यात पहिलं कुंचम बघून घ्या तुम्ही. ह्याच्यावर जे काही कोरीव काम केलेलं आहे, शंखचक्र नामचं प्रिंटिंग आहे, ते किती डिटेलमध्ये दिसत आहे, छान उठून दिसत आहे. आणि 4 इंचमध्ये हा कुंचम असणार आहे. आणि हा जो कुंचम आहे तो खूप रिजनेबल रेटमध्ये मी लावलेला आहे. यामध्ये साहित्य काय काय येणार आहे तुम्हाला ते आधी मी सांगते. याच्यामध्ये तुम्हाला 4 इंचाचा कुंचम येणार आहे. त्याचबरोबर 5-5 प्रकारच्या कवड्या, गोमूती चक्र आणि कमळगट्ट्याच्या बिया आणि गुंजा हे 5-5 क्वांटिटीमध्ये येणार आहे. एकाक्ष नारळ येणार आहे, आणि 5-5 कलरच्या 3 बांगड्या, म्हणजे टोटल 15 बांगड्या लाल, हिरव्या, पिवळ्या या तुम्हाला या कुंचम सेटसोबत भेटणार आहे. आणि ज्यांची कोणाची बरेचशे जणांची रिक्वायरमेंट असते, त्यांना सिल्वरची फुलं हवी असतात. त्यानंतर काही जणांना सिल्वरचं कॉईन हवा असतो. आणि बाकी मग छोटे जे शंख असतात, मोती शंख वगैरे असतो, तो जर तुम्हाला या सेटमध्ये हवा असेल तर तो माझ्याकडे मिळेलच. पण त्याचं प्राईज एक्स्ट्रा असेल. तर ती प्राईज एक्स्ट्रा काय असेल तर ती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी नाही सांगू शकत. पण तुम्हाला हवं असेल तर ते माझ्याकडे सेटमध्ये मिळून जाईल, आणि त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागणार आहेत, हे पण डोक्यात धरून चाला. पण आपल्याकडं हा जो रेग्युलर कुंचम आहे आणि रेग्युलर साहित्य जे आहे, कवड्या, गोमूती चक्र, कमळगट्ट्याच्या बिया, गुंजा, बांगड्या आणि नारळ, हे सेटमध्ये तुम्हाला येणार आहे. आणि त्याची सेटची प्राईस तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे.
तर ज्यांना कोणाला हा कुंचम आपला जो ट्रेडिशनल एकदम पारंपरिक कुंचम आहे, जो साऊथ इंडियामध्ये पूजला जातो, तो कुंचम तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सॲप करू शकता.